असं पनीर तुम्ही कधी खाल्लंय का? आज आपण बनवणार आहोत एकदम रिच आणि क्रीमी हैदराबादी पनीर. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक पॅन. एका पॅन मध्ये 1 चमचा तेल घ्या. त्यामध्ये पनीरचे तुकडे घाला. ते हलवत अलटत पलटत गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतवून घ्या आणि नंतर ते पनीरचे तुकडे आपल्याला बाजूला काढून घ्यायचे आहेत. आता हे पनीरचे तुकडे आपल्याला तेलामध्ये अलटत पलटत गोल्डन ब्राऊन होईपर्यंत, अगदी क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला त्याला फ्राय करून घ्यायचं आहे. आणि ते एकदा का गोल्डन ब्राऊन झाले की आपल्याला ते एका साईडला काढून घ्यायचे आहे. आता हे आपले गोल्डन ब्राऊन झालेले आहेत. आपल्याला आता हे एका साईडला काढून घ्यायचे आहेत. आणि नंतर सेम पॅन मध्ये 10 पाकळ्या लसूण, 2 हिरव्या मिरच्या आणि 1 कांदा घालायचा आहे. आणि हे सगळं छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतवायचं आहे. हे मिश्रण थोडंसं थंड झालं की आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून त्यामध्ये कोथिंबीर, पुदिना घालून अगदी बारीक स्मूथ पेस्ट होईपर्यंत आपल्याला तयार करून घ्यायचे आहे. आता मी इथे ह्यामध्ये कांदा घातलेला आहे. कांदा आपल्याला गोल्डन ब्राऊन करून घ्यायचा आहे आणि तो अगदी छान असा गोल्डन ब्राऊन झाला की आपल्याला त्याला मिक्सरमध्ये काढून घ्यायचा आहे. आता मी ह्यामध्ये कोथिंबीर, पुदिना घालून याची स्मूथ अशी पेस्ट करून घेणार आहे. आणि नंतर सेम पॅन मध्ये आपल्याला 1 चमचा तूप किंवा तुम्हाला बटर पाहिजे बटर देखील घालू शकता. मी तुम्हाला इकडे एक छोटीशी टिप देईन. पनीर फ्राय करत असताना थोडं सावध राहा. गरम तेल उडू शकतं आणि मला आत्ताच थोडंसं उडालेलं आहे, म्हणून सेफ डिस्टन्स ठेवून फ्राय करा. त्यानंतर त्यामध्ये सगळे खडे मसाले आपल्याला घालायचे आहेत, जसं की 4 काळी मिरी, 2 लवंग, 1 काळी वेलची आणि 1 तेजपत्ता. हे सगळं आपल्याला ह्या तेलामध्ये घालायचं आहे. थोडंसं तडतडू लागलं की त्या पॅन मध्ये आपल्याला जी आपण वाटून घेतलेली ग्रीन पेस्ट होती ती घालायची आहे. आता ह्यामध्ये मी घातलेला आहे लाल मिरची आणि ही पेस्ट घालून आपल्याला त्यातलं छान तेल सुटेपर्यंत अगदी आपल्याला परतून ते आपल्याला भाजून घ्यायचे. आता तयार केलेला ग्रीन पेस्ट घालून आपल्याला मीडियम फ्लेमवर छान परतून घ्यायचं आहे. नंतर त्यामध्ये लाल तिखट, काळी मिरी पावडर, हळद, गरम मसाला आणि धने जिरे पावडर घालायचं आहे. एकदा तेल वरती येऊ लागलं की समजायचं की आपली ग्रेव्ही परफेक्ट तयार झालेली आहे. थांबा बरं का, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आता येणार आहे मेन सिक्रेट आणि ते म्हणजे ह्या ग्रेव्ही मधला हा मेन हिरो, दॅट इज पनीर. तर पनीर, आता आपली ही ग्रेव्ही जी आहे याला तेल सुटलेलं आहे आणि आपली पनीर जे आहे या ग्रेव्ही मध्ये जाण्यासाठी एकदम तयार आहे. पाहू शकता किती छान कलर आलेला आहे या ग्रेव्हीला. आहे ना एकदम रिच फ्लेवर. आता मी ह्याला अजून एक रिच फ्लेवर देण्यासाठी मी ह्यामध्ये ऍड करणार आहे फ्रेश क्रीम, ज्याने की ह्या ग्रेव्हीची टेस्ट जी आहे ती अगदी अप्रतिम लागणार आहे. आणि अशा पद्धतीने जर तुम्ही ही भाजी बनवली ना, तर मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते, तुम्ही रेस्टॉरंट मधून ही भाजी मागवणं विसरूनच जाल. तर आता मी ह्यामध्ये फ्रेश क्रीम घातलेली आहे आणि आता बारी आहे आपल्या मेन हिरो इन्ग्रेडियंटची, दॅट इज पनीर. तर पनीर देखील आपण आपल्या ह्यामध्ये घातलेलं आहे आणि आपली ही पनीर हैदराबादी खाण्यासाठी तयार आहे. ही पनीर हैदराबादी तुम्ही गरमागरम नान, रोटी सोबत किंवा जिरा राईस सोबत खाऊ शकता. अशाच भन्नाट रेसिपीसाठी पाहत रहा MSR बाय दर्शना. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.